त्या ठिकाणी मतदार हा राजा समजला जातो, परंतु हे धनधांडगे उमेदवार व्यापारी दृष्टिकोनातून विचार करून निवडणूक लढवणारे काही उमेदवार या ठिकाणी मतदाराला राजा न समजता भिकारी समजून 1500 रुपयाची काही त्या ठिकाणी वाटून त्या ठिकाणी मतदान घेऊ पाहणाऱ्या जर उमेदवाराला जर लातूर या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जर मतदारांनी जर अशा धनधांडग्या आणि व्यापार करणाऱ्या उमेदवाराला जर आपण निवडून दिलात तर याद राखा, हे तुमचे कधीच होणार नाहीत. हे फक्त धनशक्तीचे असतील. आज पैसे पेरतील, उद्या तुमच्याच विकासाच्या नावाखाली बोगस विकासाच्या नावाखाली बिलं काढून मोठा भ्रष्टाचार करतील. जर खऱ्या अर्थानं गरिबाची नाळ गावातील खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास जर त्या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, दीन दलित, सुशिक्षित या ठिकाणी विद्यार्थी या सर्वांचा जर सर्वांगीण जर विचार जर केला तर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. मी तर म्हणेन, जर 1500 रुपयाला जर कोणी जर बदमाश फाडखाऊ पद्धतीनं जर मतदाराला जर भिकारी समजून जर पैसे देणार असतील तर या लोकशाहीची ही थट्टा समजा. आणि खऱ्या अर्थानं या लोकशाहीला जर जतन करायचं असेल तर दानातलं दान हे पुण्यवानासाठी दान आहे आणि ते लोकशाहीचं जतन करणारं त्याचं नाव आहे मतदान. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे. गरीब असेल, सुशिक्षित असेल, अशिक्षित असेल, तो अपंग असेल की सुरक्षित असेल, परंतु त्याला प्रत्येकाला एकच मतदानाचा अधिकार दिलेला आहे. परंतु या व्यापारी दृष्टिकोनातून या ठिकाणी धनधांडग्यांनी मतदारांना जर अशा पद्धतीनं आकर्षित करण्याचं जर पाप केलं तर मात्र तुमचे गावं ओसाड पडल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून शिवसेना हा पक्ष एकमेव पर्याय म्हणून आम्ही लातूरमध्ये दिलेला आहे. माझ्या सर्व सुजान मतदार बंधू भगिनींना मी हात जोडून नम्रपणे विनंती करेन, एक सुधाकर भालेरावनी तुम्हाला शपथपत्र दिलेलं आहे. 1500ला बळी न पडता तुम्ही जर मतदान कराल आणि शिवसेना धनुष्यबाण या ठिकाणी जर भरघोष मताने निवडून द्याल तर माझ्या आईवडिलाची शपथ मला आहे. आणि तुम्हालाही मतदाराला मी सांगू इच्छितो की तुमच्या प्रत्येक मतदारांनी धनुष्यबाणाला जर मतदान करून आपण जर विजयी केलात तर तुमचा 15,000पासून ते 1 कोटीपर्यंतचा तुम्हाला 3 महिन्यामध्ये जर मतदाराला जर त्या ठिकाणी प्रशासकीय शासनाच्या 550 योजनेमधून अनेक योजनेमधला तुमच्या घरपोच जर लाभ नाही दिला तर सुधाकर भालेरावला छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा करून रस्त्यावर जबाब विचारा, पाहिजे ते शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु या ठिकाणी ह्या बदमाश यंत्रणेला जर तुम्ही हाणून नाही पाडलो तर मग माझ्या येरे माझ्या मागल्या हीच परिस्थिती होईल. म्हणून मीडियाला मी आवर्जून सांगतोय, 550 योजना आहेत. 550 योजनेमध्ये 15,000, 25,000, 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 15 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, अरे असे कोट्यावधी रुपये तुम्हाला मिळू शकतात. आणि त्याची स्कीम धर्मवीर आनंद दिघे साहेब सहाय्यता कक्ष म्हणून मी या ठिकाणी राबवणार आहे. आणि मी तुम्हाला आज रोजी या ठिकाणी पवित्र अशा उदयगिरी बाबाच्या खाजा बादशाच्या भूमिकेतून मी आज ठणकावून सांगतोय, ही माझी या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे मतदाराला, अशा बोगस आणि धनदांडग्या लोकांपासून सावध राहा. शिवसेनेचे अत्यंत कर्मठ आणि समाजसेवा करण्यासाठी तुमच्या समोर माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे हे उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. या उमेदवाराला या ठिकाणी निश्चित रूपानं तुम्ही आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व मतदारांना पुन्हा एकदा परमेश्वरानं सद्बुद्धी देव आणि ह्या धनदांडग्याची वाट तुमच्या हातानं लागो आणि सर्वसामान्य जनतेचा सेवक म्हणून काम करणाऱ्याला धनुष्यबाणाला मतदान करून तुम्ही विजयी करावं. हीच ईश्वरानं शक्ती तुम्हालाही द्यावी आणि मलाही द्यावी, हीच तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.